यवतमाळ जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 23 सप्टेंबर रोजी आर्णी येथे एकत्र येत जोरदार आंदोलन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत डफडे वाजवत मोर्चा काढण्यात आला। उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आणि मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन यल गंदेवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रवीण शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की हे सरकार बहिरे झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधी आंधळे आणि मुके झाले आहेत। त्यांना जागे करण्यासाठी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली। शिंदे यांनी सरकारला इशारा दिला की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी त्वरित न केल्यास आणि मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल। यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रमेश ठाकरे यांनी केले। किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी।